गुड मॉर्निंग मित्रांनो, वन्स अगेन. तर आता आम्ही निघतोय रत्नागिरीवरून. म्हणजे आता राजापूर आणि रत्नागिरीच्या मध्ये आम्ही देवबाग बीच म्हणून एक आहे तिथे कशेरीला आम्ही काल गेलेलो. काल ते विजिट केलं आणि आता चेकआउट करतोय हॉटेलमधून. बॅग्स पॅक झालेत सर्व. आमचा चेकआउट टाईम होता 11 वाजता. तेव्हाच नाश्ता वगैरे होता पण आम्ही उठलो लेट, त्या कारण नाश्ता स्किप झाला आहे. आता चहा सांगितला आम्ही. बघू आता ऑन द वे कुठं हॉटेल भेटलं तर तिथे थांबू. आणि आज आम्ही जाणार आहे गणपतीपुळेला आणि एक आरेवारे बीच आहे. खूप रश आहे इथे कारण का 31st सीझन आहे. सर्वजण आले सुट्टी मनवायला. अर्ध्यापेक्षा जास्त लोक कोल्हापूरवरून जास्त लोक आलेत आणि पुण्यावरून जास्त लोक आले. तर भेटतो मी तुम्हाला लगेच. चहा पितो आणि फटाफट रस्त्याला लागतो. ब्लॉग करायला सांगितलं ना तुला? करणारच आहे. पहिले पेट पूजा बघतेस. मग एनर्जी नको का बॉडीमध्ये? एनर्जी नको का? एनर्जी तू काय करतेस? एनर्जी यायला तुला गाडीमध्ये झोपा काढतेस, रूममध्ये झोपा काढतेस. गुड आफ्टरनून. चाय पी लो भाई. या लोकांचे ना टाइमपासच संपत नाही. नुसतं बघा त्या टाइमपास टाइमपास टाइमपास. आणि आम्ही दोघं चला चला बोलून दमलोय आता. वैतागलो. तर मित्रांनो, हा बघा व्ह्यू, आरेवारे बीचचा व्ह्यू आहे. खाली तिकडे बीच आहे आणि हा तो रोड आहे जो की जाम फेमस झालाय रील्स मध्ये. हा समोरचा टर्न ड्रोन शूटने केलेला टर्न आहे. ते सर्व असे फोटो सेशन वगैरे चालू होते. गाडी लावायला भेटेल काय माहीत नाही. तर इकडे आम्ही आता एक असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. तिकडे तुम्हाला मॅगी, लिंबू पाणी, कोकम सरबत भेटेल. तुला काय पाहिजे? मॅगी पाहिजे. मॅगी खाऊन मॅगीसारखी झालीस. अशी का? गाडी आम्ही समोर लावले आणि इकडेच स्पॉट्स आहेत छोटे छोटे सर्व स्टॉल्स. तर मित्रांनो, हा जो रोड आहे त्यात ड्रोन शॉट केला असतं तर मस्त व्ह्यू आला असता. त्या साईडला बीच आहे पूर्ण आणि इकडे असे छोटे छोटे स्टॉल्स भेटेल तुम्हाला. नाश्ताच जास्त करून आहे, जेवण वगैरे नाही. नारळ पाणी आणि भेळ आणि मॅगी जाम फेमस दिसते इकडे. सगळीकडे मॅगीच आहे. तर मित्रांनो, तो जो बीच दिसतोय तो वरे बीच आहे आणि ह्या साईडला जो बीच आहे तो अरे बीच आहे. म्हणून याला अरेवारे बीच पॉईंट असं म्हणतात. बीच नाही आहेत ॲक्च्युली, गावांची नावं आहेत. तो गाव वरे बीच आहे आणि हा गाव अरे बीच आहे म्हणून अरेवारे बीच पॉईंट. काका, डिश धुतली ना व्यवस्थित? हो काका, डिश वगैरे व्यवस्थित धुतली ना, साफ केले ना? बरोबर. त्या ह्याच कपड्याने पुसलं ना? बरोबर बरोबर. आमचं डिटॉक्स चालू झालं आहे. नारळ पाणी येतोय आणि कोकम सरबत घेतलं आणि हा व्ह्यू प्लस इथे लोक बसलेत बघा कशी मांडी घालून. कशी आहे मॅगी दीक्षा? खूप सुंदर आहे ना मॅगी? सुंदर मी आहे. मॅगी टेस्टी आहे. तुला कशी वाटली मॅगी? नाही भेटणार तुला बाळा, हे माझं आहे, हे माझं आहे. पिऊन दाखव कसं. आता काय खातोय आपण? नारियल पानी पी रहे हैं हम लोग. इकडे मस्त मलाई पण भेटते नारळ पाणीमध्ये आणि दीक्षा फुल ताव मारते. प्रत्येक लिंबू सरबत पिते आमचं. तर आता मी पहिला गणपतीपुळेला जाणार आहे. इथून गणपतीपुळे 10 किलोमीटरवर आहे. तर मंदिरात बघू काय सिच्युएशन आहे, कशी गर्दी आहे आणि संध्याकाळी इकडे येऊ जरा सनसेट आहे मला. मित्रांनो, आता मी गणपतीपुळेच्या एंट्रन्स करतोय आणि इकडे गर्दी बघा. काय काय गाड्या इथेच पार्क केलेत. घेतात ते 50. बीचवर जायचं ना आपल्याला. आता हॉटेलची चेकिंग आहे आपली इथे. हॉटेलची चेकिंग आहे. कुठलं हॉटेल? वृंदावन हॉलिडे होम्स. हां, ते किती माणसं तुमच्या गाडी? 5. 20 रुपये. आणि 7 मी ये जा करणार तर हे चालेल. 24 तास चालेल तर दाखवायची किती आहे. ओके, धन्यवाद. 5 रुपये पर अडल्ट, 20 रुपये झाले आमचे. तर मित्रांनो, आम्ही आज चाललो आता मंदिराकडे. वाजले 3:30 ऑलमोस्ट. येता येता आम्हाला खूप उशीर झाला. मंदिराकडे कॅमेरा अलाउड नाही म्हणून मोबाईलवरती शूट करते मी आता. बाकीचे फोटो पुढे चाललेले आहेत. रिक्षा पण विचारल्यानंतर अर्धा तास बोलतात लागतं, अर्धा ते 1 तास. तर आमचं पण
पण जर तेवढंच झालं तर आम्ही बीचवर जाऊ शकतो, नाही तर सनसेट होऊन जाईल. मग मतलब नाही आहे तसंही 9 वाजेपर्यंत टायमिंग चालू आहे गणपतीपुळेचा, सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत. त्या साईडला चप्पल स्टँड आहे, लोकांनी इथे चप्पल काढलेत. आणि हे डायरेक्ट तिकडे मला वाटलं पहिले लाईनसाठी आहे, पण ॲक्च्युली लाईनसाठी नाही आहे, तिकडे स्टॉल्स लावलेत. आणि लाईनसाठी डायरेक्ट समोर मंदिर. तसं तर खाली दिसतंय मला पूर्ण. आम्ही डायरेक्ट 2 मिनटामध्ये डायरेक्ट मंदिराच्या इथं आलो, जास्त लाईन नाही भेटली आम्हाला. ते समोरचं मंदिर आहे. आरतीचा वेळ, दर्शनाचा वेळ पण आहे. दिसू शकतो तुम्हाला. मला अलाउड नाही आहे तरी पण त्यासाठी करतोय थोडासा की ॲटलिस्ट तुम्हाला. मित्रांनो आमचं दर्शन इथं 5 मिनटात झालं, फक्त 5 मिनटं पण हार्डली 1 to 2 मिनिट्समध्ये डायरेक्ट आम्ही आलो आतमध्ये. गर्दी पूर्ण काहीच नव्हती आणि मंदिर पूर्ण तुम्ही बघू शकता. नॉर्मल गर्दी आहे, जास्त क्राऊड नाही आहे, तर खूप चांगलं झालं. आमचं जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये दर्शन झालं. कसं होतं दर्शन तुझं? खूप मस्त रिलॅक्सिंग. पण ऊन पण खूप आहे, गरम खूप जास्त होतं, तुम्ही बघू शकता. हां दुपारी आणि संध्याकाळचा माहीत नाही क्राऊड कसं असेल, म्हणून म्हटलं आम्ही दर्शन घेऊन टाकू, कारण हे इम्पॉर्टंट होतं. एवढं लांब येऊन दर्शन भेटणं खूप चांगलं गोष्ट आहे. आणि इथे समोरच बीच बघू शकता तुम्ही गणपतीपुळेचा. ते बॅरिकेड लावले म्हणून जास्त दिसत नाही. वॉटर स्पोर्ट्स पण आहेत तिकडे आणि राईड्स वगैरे पण आहेत, बीच राईड्स. मॉन्स्टर बाईक बोलतात त्याला. आणि जेट स्की वगैरे पण आहे. वॉटर ॲक्टिव्हिटीज पण आहे तिकडे. आणि त्याच्यात समोर नेक्स्ट समोर असं गणपतीचं मंदिर आहे आणि डायरेक्ट समोर डायरेक्ट बीच आहे. बीचवर करते तुम्ही बघू शकता. मंदिर मामाच्या कानामध्ये बोलतात. पार्थन काहीतरी बोलणार आहे. पार्थन रेकॉर्डिंग करू का, काय बोलायचं ते? देवासमोरचा गजरा दीक्षाने डोक्याला लागला. दीक्षा तुला कसं वाटतंय? हां दीक्षा तू पण छान वाटतेस. तर मित्रांनो हॉटेल वृंदावन प्युअर व्हेज आहे, प्युअर शाकाहारी. तर इथे आम्ही हॉटेल हा रूम मला बुक केलं इकडे. तर तुम्हाला जर बुक करायचं असेल तर यांचा नंबर मी टाकला डिस्क्रिप्शनमध्ये. स्वस्त रूम आहेत आमचे. 5 जण होतं म्हणजे 4,500 रुपये घेतले, 4,500 रुपीज. तर तुम्ही येत असेल तर इथे बुक करा. इथेच गाडीला यांची पार्किंग पण खूप सुंदर आहे. इकडे पार्क करून तुम्ही इथे वॉकेबल 5 मिनटावरती बीच आणि गणपतीपुळे दोन्ही दर्शन होतील. मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर हा आहे वरे बीच आणि त्या साईडला आहे अरे बीच. बीचच्या मध्ये जो रस्ता आहे म्हणून अरे वरे बीच पॉईंट बोलतात. दीक्षा इथं काहीतरी वेगळा ड्रोन शॉट्स घ्यायचा ट्राय करते गोप्रोमध्ये. तर आता आम्ही आलो वरे बीचला आणि तुम्हाला याचा सनसेट दाखवतो मी.
स्वाद घरचा म्हणून एक हॉटेल आहे, घरगुती हॉटेल. तर इकडे आम्ही आता जेवायला आलो आहे आणि इकडे घरगुती जेवण असल्यामुळे बी टेस्टी असावं. आणि मोदकपासून नॉनव्हेज, व्हेज, शाकाहारी, मांसाहारी अशा टाईपचं जेवण आपल्याला सगळं मिळेल आणि कॉस्टिंग पण नॉर्मलच आहे. हे काय आहे दीक्षा? चाफ्याचा फुल दिला तर फ्लॉन करते ते फुल. तुला जेवण कसं वाटलं? यम्मी. काय काय खाल्लंस तू? सुरमई थाळी, बांगडा, कोलंबी, प्रॉन्स मसाला आणि आपण काय सोलकढी, मोदक. तुला कसं वाटलं मोदक? मोदक तो बाई ऑल टाइम फेवरेट. चला मग झोपूया आता. नाही. चला बाय बाय करा, सबस्क्राइबरना बोला, लाईक करा, शेअर करा, बोला लाइक करा, शेयर करा आणि सब्सक्राइब. डिंग डोंग बजाने का है याद से, समझे? इसके बिना मजा नहीं आता. तू गुड नाईट बोल. मैं गुड नाइट नहीं बोल सकता, मेरा तो रात बाकी है. तू गुड नाइट कर. बट ऑब्वियस हे बघा असं असतं, ब्लॉग करायला गेलं तर सारखं मध्ये मध्ये बोल. गाडीमध्ये या अशी काळजी पण घ्यायला लागते यांची. हाय एव्हरीवन. दीक्षा बोल दिस साइड. गुड मॉर्निंग. तू फक्त ना स्टोरेज फुल कर. ओके. बोलू नकोस मी आणि मग म्हणे की मने आय एम फ्रॉम प्रॉपर पुणे. येस. काय काय प्रफुल काय इकडून खालून कुठे जाणार? इथंच जाईल ना. कशाला? थोडी नाही काय कशाला? मूर्ख. जा तुझा. एकच नवरा आहे माझ्याकडे का बस. जोरात बोलायला लागतं. इथे मॅगी पाहिजे मला. याला सन टॅनचा एवढा प्रॉब्लेम आहे म्हणून हा असा वरती घेतो. असं नाही रे, असं नाही. हा दाखव. ही आमची ग्रुपची छुईमुई आहे. छुईमुई. हा हिला सर्दीचा त्रास आहे, उन्हाचा त्रास आहे, थंडीचा त्रास आहे. सर्वांचा त्रास. आमचा पण त्रास आहे ना तुला? मग सर्वांचा त्रास. तुझं पोट भरलं की नाही आता? डोकं दुखायचं थांबलं का? थांबलंय, बघू आता. ह्याला नाही घ्यायला पाहिजे. तू कुछ बोल मत अभी. नको दाखवू टाकेल का? येस ओके एवढंच बोलतोस तू जेव्हा कॅमेरा चालू करतो तेव्हा. मॅगी का थंड होईल.